श्री स्वामी समर्थ. वास्तुशास्त्राला वेदांसारख्या हिंदू धर्मग्रंथांपासून बरीच प्रेरणा मिळते. हिंदू विविध प्राण्यांची देव म्हणून पूजा करतात, कारण त्यांना अशा प्राण्यांमध्ये देवांचा अवतार दिसतो. हिंदूसाठी गाय हा सर्व प्राण्यांमध्ये सर्वात पवित्र प्राणी आहे. म्हणून गाय आणि वासराची मूर्ती ही जवळजवळ सर्व भारतीय घरांमध्ये आढळणारी एक सामान्य वास्तुवस्तू आहे. तुम्ही तुमच्या घरात कामधेनू, गाय आणि वासरू ठेवण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला हा व्हिडिओ खूप फायदेशीर ठरणार आहे. येत्या दिवाळीला आपण सोन्याहून मौल्यवान अशी गाय वासराची मूर्ती तुम्ही तुमच्या घरामध्ये नक्की आणा. गाय वासराची मूर्ती घरी आणत असताना ती मूर्ती कोणती निवडावी, मूर्ती घेताना आपण काही नियमांचं पालन देखील करायला हवं. मूर्ती अगदी कशी असावी जेणेकरून आपल्याला आपल्या वास्तुशास्त्रानुसार त्याचा काही फायदा होईल. अशी मूर्ती घेण्याअगोदर मी तुम्हाला जी काही माहिती देणार आहे त्याचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल. गाय वासराची मूर्ती निवडताना ती योग्य असावी. घरामध्ये आणल्यानंतर ती कोणत्या दिशेस ठेवावी, त्यानंतर आपण जी मूर्ती आणलेली आहे ती आपण घरामध्ये लगेच स्थापित करावी का, कुठे स्थापित करावी का, तर अशी बरीचशी माहिती मी तुम्हाला सांगणार आहे. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, म्हणजे तुम्हाला जी गाई वासराची मूर्ती, जी कामधेनूची मूर्ती घरामध्ये आणायची असेल तर तुमच्या बरेचशा प्रश्न सुटतील आणि तुम्ही योग्य ती मूर्ती घरी घेऊन याल आणि घराची उत्तर भरभराट होत राहील. कामधेनूची उत्पत्ती ही समुद्रमंथनातून झाली होती, तर हिच्यामध्ये लक्ष्मी मातेचा वास असतो. अशी कामधेनूची म्हणजे गाई वासराची मूर्ती घरामध्ये ठेवल्याने घरामध्ये आयु, आरोग्य यासोबतच ऐश्वर्य, समृद्धी, समाधान लाभते. त्यासाठी घरामध्ये गाई वासराची मूर्ती अवश्य असावी. गायीच्या पोटामध्ये 33 कोटी देवांचं वास्तव्य असतो, तर अशी कामधेनूची गायीची मूर्ती असते. तिचे 4 पाय वेदांचे प्रतीक आहेत, तर हिमालयाचं देखील प्रतिनिधित्व करतात. तिची शिंगे पवित्र त्रिमूर्ती दर्शवतात, ज्यांच्या टोकाला ब्रह्मा, मध्यभागी भगवान विष्णू आणि पायथ्याशी भगवान शिव आहेत. तिच्या डोळ्यात सूर्य आणि चंद्र राहतात. तिच्या खांद्यावर अग्नी, अग्निदेव आणि वायू, पवन हे देखील देव दाखवलेले आहेत. तर या सर्व महत्त्वाच्या देवता कामधेनूच्या भौतिक रचनेमध्ये राहतात. कामधेनूचं दुसरं नाव आहे सुरभी म्हणजे सुगंध. तर आपल्या हिंदू धर्मामध्ये म्हणून कामधेनूची पूजा केली जाते. जीवनात समृद्धी आणि यश मिळवण्यासाठी कामधेनूचा आशीर्वाद घेतात. तर प्रजनन आणि शुद्धतेचं प्रतीक म्हणून देखील दैवी गायीकडे पाहिलं जातं. म्हणून कामधेनूला तिच्या वासरासह अनेकदा चित्रित केलं जातं. कामधेनूची वासरू नंदिनीसह पूजा करणं शुभ आहे. व्यक्तीला लक्ष्मी, सरस्वती आणि दुर्गा या 3 प्रमुख देवींचे आशीर्वाद प्राप्त होतात. कामधेनू सर्व इच्छा पूर्ण करू शकते आणि तुमच्या घरामध्ये शांती आणि समृद्धी आणू शकते. कामधेनू तुमच्या जीवनातील प्रत्येक समस्या दूर करून व्यावसायिक, भौतिकवादी आणि आध्यात्मिक यश देऊ शकते. कामधेनू गाय घरामध्ये गाय आणि वासराच्या मूर्तीची पूजा केल्याने ज्या लोकांना पुत्रप्राप्ती होत नसेल अशा स्त्रियांना देखील, गर्भधारणा होत नसेल अशा स्त्रियांना देखील पुत्रप्राप्ती होऊ शकते. कामधेनू गायीची मूर्ती घरात ठेवल्याने समृद्धी, संतती, आरोग्य लाभते. कामधेनू गाय म्हणजे इच्छा पूर्ण करणारी गोमाता. समुद्रमंथनाच्या वेळी कामधेनू गाय बाहेर पडल्याचा उल्लेख पुराणामध्ये आढळतो. कामधेनूची गायीच्या मूर्तीला वास्तुशास्त्रामध्ये विशेष स्थान आहे. जिथे जिथे कामधेनू गाय आपल्या वासरासह निवास करते ते घर सुखाने भरलेलं दिसतं, असं प्राचीन शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे. कामधेनूची कन्या नंदिनी महर्षी वरिष्ठांच्या आश्रमात राहत होती. आई अनुसया त्यांची सेवा करत असे. महाराज दिलीप यांना मूळबाळ नसताना त्यांचे कुलगुरू महर्षी वशिष्ठ यांनी नंदिनी गायीची सेवा करण्याची सूचना केली होती. महाराज दिलीप यांनी त्यांच्या पत्नीसह नंदिनीची सेवा केली आणि त्यांना मुलगा झाला. यातून रघुकुल वंशाचा उदय झाला. घरामध्ये ज्या दिशेला वास्तुदोष आहे तेथे वासरासह गायीचा फोटो किंवा चित्र लावावे, त्यामुळे सगळे वास्तुदोष दूर होतात. दक्षिण पश्चिम म्हणजे नैऋत्यमध्ये वासरासह कामधेनू गायीचं चित्र किंवा फोटो लावल्याने घराच्या कामामध्ये स्थिरता येते. दक्षिण दिशेला लावल्यास घरमालकाचा प्रभाव वाढतो.
गायीचा फोटो आग्नेय कोण्यात लावल्याने महिला सदस्य घरामध्ये आनंदी राहतात. कामधेनू गायीचे चित्र पूर्व दिशेला लावल्यास तिथून गरिबी दूर होते. ईशान्य दिशेला कामधेनू गायीचं चित्र लावल्याने बालक सुख प्राप्त होते, देवांचे ध्यान होते आणि घरात लक्ष्मीचा वास होतो. उत्तर दिशेला गोमातेची मूर्ती ठेवल्याने धनवान कुबेरांची अपार कृपा होते, घर जिवंत ठेवते. कामधेनू गायीची मूर्ती पश्चिम कोण्यात ठेवल्याने घरात अनुकूल वातावरण निर्माण होते, उत्पन्नाचे स्तोत्र सातत्याने वाढत राहतात. पश्चिम दिशेला गायीची मूर्ती ठेवल्याने कामामध्ये स्थिरता येते. जर तुमच्या घरात मुलांची कमतरता असेल किंवा मुले तुमचा आदर करत नसतील तर घराच्या ईशान्य कोपऱ्यामध्ये कामधेनू गाय ठेवा आणि नियमित प्रार्थना करा. जर घरातील सदस्य घराच्या मालकाचे ऐकत नसतील तर गायीचा फोटो नैऋत्य दिशेला लावा. घरामध्ये धन आणि अन्नधान्याची कमतरता असेल आणि वरदान नसेल तर उत्तर दिशेला कामधेनू गायीचं चित्र लावू शकता. तब्येत ठीक नाही आणि अनेकदा आजारी पडल्याचं पाहायला मिळत असल्यास गौमातेचा फोटो तुम्ही दक्षिण दिशेला लावू शकता. रोज सकाळी उठल्यानंतर गायीचा चेहरा पाहणं अत्यंत शुभ मानलं जातं. गाय ही अत्यंत पवित्र आहे, परंतु आपल्याला शहरी भागामध्ये गाय सहसा भेटत नाही. अशा वेळेस आपण घरामध्ये कामधेनूची मूर्ती ठेवल्यास तुम्ही उठल्यानंतर सर्वात आधी गोमातेचं दर्शन घ्या आणि गोमातेचा विजय असो, गोमातेला वंदन असो असं बोलून तुम्ही जर दिवसाची सुरुवात केली तर नक्कीच तुमचा दिवस हा कोणत्याही अडथळ्याशिवाय पूर्ण चांगला जाईल. तर अशा पद्धतीने तुम्ही सकाळी उठल्याबरोबर गोमातेचं दर्शन घेऊ शकता. आपले जे गोमातेची मूर्ती आणणार आहात ती वास्तुशास्त्रानुसार कोणतीही आणू शकता. धातूची, पितळेची, तांब्याची अशी कोणतीही तुम्ही मूर्ती आणू शकता. चांदीची, सोन्याची देखील मूर्ती घेतली जाते. तर आपण आपल्या ज्या बजेटनुसार तुम्हाला हवी तशी तुम्ही मूर्ती घेऊ शकता. ही मूर्ती तुम्ही शक्यतो देवघरामध्ये ठेवू शकता, त्याची नियमितपणे पूजा करू शकता. रोज तुम्हाला शक्य नसेल तर तुम्ही गुरुवारी तर आवर्जून गोमातेची पूजा करावी. वसुबारसच्या दिवशी तुम्ही घरामध्ये गाय वासराची मूर्ती नक्की आणा. गाय वासराची मूर्ती आणत असताना ती मूर्ती कशी असावी हे देखील आपल्याला माहीत असावं. गाई वासराची मूर्ती खरेदी करत असताना जे गाईचं तोंड आहे ते गाईचं तोंड डावीकडे वळलेलं असावं, डावीकडे झुकलेलं असावं आणि जे वासरू आहे ते वासरू गाईला दूध पित आहे अशी आपण मूर्ती आणायची आहे. म्हणजे गाईच्या वासराचं तोंड हे गाईच्या स्तनाला लागलेलं असावं आणि गाय ही वासराला चाटत आहे, तिने वासराला स्पर्श केलेला आहे अशी मूर्ती असावी. गायीची शेपटी ही पुढच्या बाजूला झुकलेली असावी आणि गायीचे मागचे जे 2 पाय आहेत ते मागचे 2 पायातला एक पाय थोडासा पुढे झुकलेला असावा. अशी मूर्ती वास्तुशास्त्रानुसार अत्यंत प्रभावशाली असते. तर अशी मूर्ती तुम्ही घरामध्ये आणू शकता. खूप वात्सल्याने ही गाय आपल्या वासराला दूध पाजत आहे अशी मूर्ती असावी. तर मूर्ती खरेदी करत असताना तुम्ही अशी मूर्ती नक्कीच खरेदी करून घेऊन या. आणि मूर्ती कोणती असावी, तुम्ही पंचधातूची घेऊ शकता, चांदीची घेऊ शकता किंवा तुम्ही कोणतीही मूर्ती घेऊ शकता. प्लॅस्टिकची घेऊ नका. कोणत्याही धातूची, चांदीची, सोन्याची, तांब्याची कोणतीही मूर्ती तुम्ही घरी आणून तिची देवघरामध्ये स्थापना करू शकता. तर स्थापना करण्यासाठी काय, आपण स्वच्छ, तुमची जर मूर्ती धुण्याजोगी असेल, स्वच्छ पाण्याने जर धुता आली तर तुम्ही पाण्याने अभिषेक करा. कधीही गाईच्या मूर्तीवरती तुम्ही पंचामृताने अभिषेक करू नये. गाईला तुपापासून, दुधापासून बनवलेले कोणतेही पदार्थ खायला घालू नये. तुम्ही तुमच्याकडे जर घरामध्ये गाई येत असेल तर तुम्ही प्रत्येक गुरुवारी गाईला गुळ पोळी खायला घाला किंवा भिजवलेली हरभऱ्याची डाळ तुम्ही खायला घालू शकता. किंवा तुम्ही तुमच्याकडे जर गोशाला असेल तर गुरुवारी तुम्ही गोशालेमध्ये जाऊन गाईला हिरवा चारा खायला घालू शकता. तर ही झाली कामधेनूची मूर्ती कशी असावी. तर अशी मूर्ती तुम्ही घरामध्ये आणून त्याची रोज पूजा करू शकता. येत्या दिवाळीला वसुबारस दिवशी आपण सोने खरेदी करू नाही शकलो तर अशी मूर्ती तुम्ही नक्कीच खरेदी करून घरामध्ये घेऊन या आणि त्याची रोज पूजा करा. गोमातेच्या दर्शनाने आपल्या सगळ्या इच्छा पूर्ण होतात आणि घराची उत्तरोत्तर प्रगती होते.
घरामध्ये अशा पद्धतीने तुम्ही गाई वासराची मूर्ती स्थापन करू शकता, परंतु शक्य झाल्यास तुम्ही खरोखरच्या गाईची किंवा वासराचा देखील सांभाळ करू शकता. गोशाळेत तुम्ही एखाद्या गाईला हिरवा चारा देऊ शकता किंवा दारात आलेल्या भुकेल्या प्राण्यांना तुम्ही थोडंसं खायला देऊ शकता. अगदी तुम्ही माणसांची मदत केली नाही तरी चालेल, परंतु मुक्या जनावरांची मदत नक्की करा, त्यांना खायला नक्की द्या. कारण की माणूस जी आपण केलेली मदत आहे ती विसरू शकतो, परंतु मुका प्राणी कधीही विसरू शकत नाही. आपण त्यांना जीव लावला तर ते आपली साथ कधीच सोडत नाही. त्यासाठी दारात आलेल्या कोणत्याही प्राण्यांना तुम्ही कधीच खाली माघारी घालवू नका. त्यांना काही ना काही खायला घाला किंवा चिमण्यांना तुम्ही पाणी ठेवू शकता. घरात आलेल्या कुत्र्यांना किंवा गायींना तुम्ही खायला घालू शकता.